नमस्कार. प्राध्यापक BG मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दादांच्या निर्णयाकडे, मनोजदादा जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे अख्ख्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं लक्ष होतं. त्यातल्या त्यात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, NCP, दादा या लोकांचं तर फारच निर्णय होता. म्हणजे काय निर्णय दादा घेतात लक्ष लागून राहिलं होतं. जसं ज्यांनी आरक्षणवादी काही लोकांनी जिथं जिथं ज्या मतदारसंघात फॉर्म भरलेले होते त्यांना मला तिकीट, माझं नाव फायनल करतात का दादा, असंही त्या लोकांचंही कालच्या निर्णयाकडं, आजच्या निर्णयाकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. दादा कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट देतात, कुणाचं नाव घेतात, कोण उमेदवार ठरवतात, याची माहिती जाहीर होणार होती. आणि हे सगळेजण असे टक लावून, कान लावून सगळे बघत होते. दादानी बरोबर गुली टाकली, गनिमी टावा केला आणि सांगितलं आपल्याला लढायचं नाही, पाडायचं. एका क्षणात ज्यांनी अनेक प्रकारचे मनसुबे रचलेले होते, खास करून असे काही लोक होते, उदाहरणार्थ मराठा आरक्षणाच्या विरोधात लढाईला ज्यांनी उभे राहिलेले होते, उदाहरणार्थ छगन भुजबळ असतील, हाके असतील, अनेक जण असतील, लाड असतील, दरेकर असतील, ज्यांनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका जाहीरपणे घेऊन आरक्षण खच्ची करण्याचं काम ज्यांनी केलेलं होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पर्यंत, या सगळ्यांचा दादानी भ्रमनिरास केला. आणि एका वाक्यात सगळ्यांना जाणवलं, अरे धडधडायला लागलं छातीत, आता पुन्हा लोकसभेसारखी स्थिती तर होणार नाही ना. मित्रहो, याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ आहे. आपण याच्यावर आवर्जून कमेंट करा. आजच्यापर्यंतच्या अपडेट्स सगळ्या घेतलेल्या आहेत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रो, हा निर्णय घेत असताना मनोजदादा जरांगे पाटलांनी अनेक गोष्टींचा विचार केला. अनेक जण म्हणतात असं रात्रीतनं काय घडलं की दादांनी यादी जाहीर करता करता वेगळाच निर्णय जाहीर केला. असं काय घडलं रात्रीतनं? दादांनी सांगितलं गुपचूपपणे मतदानाला जा आणि काम करूनच पाठीमागे या, पाडून या लोकांना. अनेक जे असं ठरवून बसले होते ना, मी आता अशा पद्धतीची प्रतिक्रिया देणार, मी अशा पद्धतीनं तुटून पडणार, हे सगळे माती मोल करून टाकलं. काय सांगायचं हे कुणालाही समजू नाही. छगन भुजबळ साहेबांनी तर चांगला निर्णय म्हणून आज फारच गोड बोलायचा प्रयत्न त्यांनी केला. पवार साहेबांनी सांगितलं की हा निर्णय चांगला आहे, एका समाजावरती अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला चुकीचं झालं असतं. अनेकांनी या निर्णयाकडं आता परत दादा काय नेमकं करणार आणि 20 तारखेला मतदानाच्या वेळा काय घडणार याच्या त्यांच्या पोटात गोळा आला, छातीत धडधडायला लागली. एकदाच संपेल असं वाटत होतं, पण ते संपलं नाही. दादांनी आयत्या वेळेला गुगली टाकली. त्यांच्या डोक्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घर करून बसली ती म्हणजे ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी मराठा आरक्षणाचं वाटोळं लावलं, त्यांना सुट्टी नाही, त्यांना सोडणार नाही. आणि हा हेतू सेंटरला ठेवून जर अशा पद्धतीनं उमेदवार उभे केले गेले जर असते तर आपला उद्देश सफल झाला असता का, शंका होती मित्र. कारण बऱ्याच गोष्टी होत्या. उमेदवार उभा केल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी काही करणं गरजेचं होतं आणि त्याच वेळा विरोधकांनी त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करून काही पैसा, सत्ता, अमुक तमुक कसल्याही प्रकारचे हे देऊन जर का उमेदवारांना धराशायी केलं असतं तर मूळ आंदोलन अडचणीत आलं असतं आणि ते दादांना होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी सांगताना सांगितलं, आज स्पष्टीकरणासहित सांगितलं की अहो एवढंच काय, बॉन्डच्या बाबतीत सुद्धा राजकारण झालं. दादांनी सांगितलं होतं ना, जे आपल्या पाठीशी खंबीरपणे राहतील त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घ्या आणि त्या बॉन्ड लिहून घेऊन मग त्याला पाठिंबा जाहीर करू आपण.
पण दादा म्हटले, अहो कुणाकडनं बॉन्ड लिहून घेतात, ह्याचं सुद्धा भान काही काही जणांनी सोडलं असतं. आणि हा निवडून येणार आहे, मला पाठिंबा देतोय म्हणजे हा निवडून येणार आहे असं समजून कुणाकडूनही बॉन्ड लिहून घेतले गेले असते. म्हणजे पाठिंबा कुणाला तरी ज्याच्याकडून म्हणजे खरे खोटे पाठिंब्याचे बॉन्ड सुद्धा आले असते, अनेक गोष्टी घडल्या असत्या. आणि मुख्य म्हणजे दादांनी आज जे जाहीर केलं ते असं, एकाच जातीवरती निवडून येणं अशक्य आहे. हे त्यांना आधी माहिती होतं, पण सगळ्या आंदोलनकर्त्यांचा रेटा बघून त्यांनी ही भूमिका घेतलेली होती. त्यामुळं अनेक समाज त्यांनी सांगताना असं सांगितलं की मित्र पक्षांची यादी वेळेत आली नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून सांगितलं की आता आपल्याला पाडायचं आहे, लढवायचं नाही. म्हणजे एकाच जातीवरती आपले उमेदवार निवडून येऊ नाही शकत. ते बोलताना दुसरं फार सुंदर म्हटले, 22 लोकांच्यासाठी समाजाला दावणीला बांधायचं का? त्यांच्या यशापयशावरती आपल्या आंदोलनाचं यशापयश ठरवायचं का? त्यांच्या यश मिळालं, त्यांना अपयश मिळालं तर आपल्या आंदोलनाला फटका बसणार नाही का? अनेक गोष्टी होत्या. मराठा आंदोलन जिवंत ठेवणं, मराठा लढा जिवंत ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. हे त्यांच्या लक्षात पहिल्या दिवसापासून होतं आणि शेवटी निर्णय तसाच झाला. पण हे करत असताना त्याने असं सांगितलं, हे सगळं जरी करत असलो आणि निवड म्हणजे माघार जरी सगळ्या उमेदवारांनी घ्यायचं असले तरी आपल्या आंदोलनाला विरोध करणारे, मराठा आरक्षण नाकारणारे जे आहेत, या सगळ्यांना सोडायचं नाही, त्यांना सुट्टी द्यायचं नाही. त्यानंतर आणखी एक त्यांना अतिशय सुंदर असा प्रश्न पत्रकाराने विचारला, तुम्ही राज्यभर दौरा करणार का? तर उत्तर फार सुंदर दिलं. आणि नेमका निर्णय कधी घेणार, त्याने उत्तर फार सुंदर दिलं. थोडी कळ काढा, डिटेल सांगणारच आहे. अहो कोट्यावधीचं संघटन झालेलं आहे आणि हे असं फोकाफोकी वाया जाऊ देणार नाही. त्याच्यातून आपल्या आंदोलनाला बळ मिळेल, आपलं आंदोलन मराठा आरक्षण यशस्वी होईल, अशाच माणसांना पाठिंबा देणारं असा डिटेल्ड आणि आदेश, आणि नेमका म्हणजे ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे त्यांना हा विरोध होणारच, पण त्यासाठीचं डिटेल्डपणे म्हणजे मायक्रो सगळं मी तुम्हाला निश्चित सांगणार आहे. थोडीशी कळ काढा दादा. आणि दुसरं सांगितलं, राज्याचा दौरा सुद्धा करणार. म्हणजे बॉन्ड एकाच वेळी बघा अनेकांना छातीत धडधडत असेल. ज्यांना वाटलं होतं की उमेदवार देतील 5-50, त्या उमेदवारांना टार्गेट करून पाडायचं आणि शक्ती मनोजदादांची काढून घ्यायची, होऊ दिलं नाही दादांनी. होऊ दिलं नाही म्हटले, उभाच करायचे नाहीत, पाडायचेच आहे. काही लोकांनी मराठ्यांच्यात घुसून बोगस बॉन्ड करायचे प्रयत्न केले असतील, झालेत असं मी म्हणणार नाही. त्यांनाही शह एकाच वेळेला दिला. आणि मराठा आरक्षण नाकारणारे, मराठा आरक्षणाला खो घालणारे, वाटोळ करणारे, मराठ्यांचा विकासाच्या विरोधात आड येणारे, त्यांना सुट्टी द्यायची नाही, हे कायम त्यांच्या डोक्यात परफेक्ट बसलेलं आहे. आणि म्हणून जे मराठ्यांच्या आरक्षणाचे आणि मराठ्यांचे कट्टर द्वेष्टे आहेत त्यांना फटका हा बसणारच. म्हणजे लोकसभेसारखीच परिस्थिती पुन्हा होण्याची शक्यता आहे. एकदा सगळ्यांना वाटलं होतं की आपल्याला त्यांनी उमेदवार दिलेत आणि लढाईच्या मैदानात तेच उतरतायत, बघूया. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं हे आंदोलन फार त्यांनी हलक्यात घेतलं होतं, पण आंदोलन हलक्यात आता उरलं नाही मित्रो. त्या आंदोलनानं फार गंभीर परिस्थिती गेली आणि जसं छातीत आधी काय होते असं आता दुप्पट वेगानं. आता त्यांनी जे काही कॅल्क्युलेशन करून अमुक निर्णय तमुक निर्णय रणनीती
काय 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 जे ठरलं होतं या सगळ्याला दादानी एकाच दणक्यात हिसडा दिला आणि सगळं तहस नहस करकट आला. एकच निर्णय घेतला की सांगितलं आता आपल्याला पाडायचं आहे. काही पत्रकारांनी त्यांना विचारलं कुणाला पाडणार, थोडी कळ सोसा, थोडं थांबा. आणि नेमकं कुणाला पाडायचं आहे, माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या माणसांना नेमकं कुणाला पाडायचं हे माहीत आहे. त्यासाठी मी सांगायची सुद्धा गरज नाही, तरीही थोडंसं थांबा. म्हणजे आंदोलन आणि आंदोलनातले उमेदवार उभे केलेले यांना हाताळणं सोपं असं ज्यांना वाटत होतं त्यांच्या छातीतली धडधड ही निश्चित वाढली असणार. हा गनिमी कावा दादांचा त्यांना समजला नाही मित्रो. आणि त्यांनी जे आडाखे बांधून ठेवून त्याप्रमाणे जे नियोजन केलं होतं हे नियोजन त्यांनी सगळं एका दमात विस्कटून टाकलं. मित्रो, दादांचा आजचा हा पवित्रा आपल्याला कसा वाटला हे आवर्जून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.